पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त म्हणजेच 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी केंद्रीय नागरी विमान सेवा आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नानाकाटे, उत्तर पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप कंद, दक्षिण पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शेखर वडणे आदी पदाधिकारी उपस्थित होते। दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाई आणि पाणी कपातीच्या संदर्भात मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी एकही विधान या पत्रकार परिषदेत केले नाही। या अगोदर मंत्री मोहोळ यांनी अनेकदा 24 तास पाणी पुरवठा योजनेसंदर्भात भाष्य केले होते आणि त्याचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे इत्यादी विषयी वेळोवेळी पत्रकार परिषदांमध्ये माहिती दिली होती। परंतु मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या या विशेष पत्रकार परिषदेत मंत्री मोहोळ यांनी या 12 वर्षात सरकारने पाणी संवर्धनासाठी आणि जलसंचय वाढवण्याकरता काय उपाययोजना केल्या आणि त्या दिशेने काय कामे करण्यात आली याबद्दल चकार शब्दसुद्धा उच्चारला नाही। पाणी दुर्भिक्षासारख्या मूलभूत आणि ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मंत्री मोहोळ यांनी इतर अनेक मुद्द्यांबाबत मात्र सखोल आणि विस्तृत माहिती दिली। सामाजिक समस्यांवर अत्यंत आत्मविश्वासपूर्वक बोलणाऱ्या अभ्यासू आणि चतुरस्त्र मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी पाणी प्रश्नासारख्या अतिमहत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाष्य करणे त्यात चतुराईने टाळले का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्ताने सन 2047 मध्ये जो विकसित भारत निर्माण होणार आहे त्याचा अत्यंत मजबूत आणि भक्कम पाया गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे। भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान अत्यंत भक्कम केले आहे। सन 2014 मध्ये देशातील जनतेने भाजप आणि NDA आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली। सबका साथ सबका विकास या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 12 वर्षे देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले। 10 जून 2026 रोजी सलग 4993 दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे। मागील 12 वर्षात सरकारने केलेली अभूतपूर्व विकास कामे घेऊनच आम्ही आगामी काळात जनतेमध्ये जात आहोत असेही त्यांनी नमूद केले। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2014 साली या देशातील जनतेने माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार या देशामध्ये आलं, ते स्थापन झालं आणि त्यानंतर मागचे 12 वर्ष सातत्यानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हा संकल्प करत सातत्यानं 12 वर्ष या सरकारनं विश्वासाची, विकासाची आणि लोककल्याणाची तपपूर्ती पूर्ण केली आणि 2014 नंतर पुन्हा एकदा जो जनतेला दिलेला शब्द होता, जो विश्वास जनतेला दिला होता, तो सार्थ ठरवण्याचं काम 14 ते 19च्या काळामध्ये सरकारनं केलं आणि म्हणून 2019ला पुन्हा एकदा या देशातील जनतेने माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला। पुन्हा 19 ते 24 या सगळ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे अभूतपूर्व काम या देशामध्ये विकासाचं झालं, समाज कल्याणाचं झालं, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी जे झालं, त्यामुळे पुन्हा एकदा 2024ला या देशातील जनतेनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला। असं सलग 3दा या देशातील आपल्या जनतेनं माननीय मोदीजी आणि NDAच्या सरकारवरती, नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आणि ही 12 वर्ष नेमकी काय आहे हे घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय। आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे काम पोचावं, आपल्याशी संवाद करावा, म्हणून आज ही पत्रकार परिषद होतीये। देशभरामध्ये प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारची पत्रकार परिषद होतीये, वेगवेगळी संमेलनं होत आहेत
अनेक 12 वर्षाची तपपूर्तीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जून 2026 रोजी हा दिवस असा होता की माननीय मोदीजी हे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवस त्यांनी या पदावरती राहण्याचा विक्रम केला आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री की ज्यांनी लोकनियुक्त असे प्रधानमंत्री की ज्यांनी सर्वाधिक काळ या देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं. या देशाच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला आणि म्हणून हा व्यक्तीचा विक्रम नाही, 140 कोटी भारतीय एका नेतृत्वावरती ठेवलेल्या विश्वासाचे एक प्रतीक आहे. देशवासियांच्या विश्वासाचं रूपांतर गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर नवभारताच्या उभारणीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जो विश्वास वारंवार देशातील जनतेने व्यक्त केला त्या विश्वासाचं रूपांतर नवभारताच्या निर्मितीमध्ये झालेलं आपण पाहतो. आणि म्हणून मोदीजी असं म्हणतात की 2047चा विकसित भारताचा संकल्प आपण सगळ्यांनी केला आहे. 140 कोटी जनतेच्या साक्षीनं विश्वातील जगातील सर्वात प्रगत देश म्हणून ज्यावेळेला आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करू त्यावेळेला 2047ला जो विकसित भारताचा संकल्प आपल्याला त्यासाठी करायचा आहे ही मागची 12 वर्ष म्हणजे त्याचा पाया आहे. आता पाया पूर्ण झाला आहे, त्यामुळे आता आपल्याला पुढे वाटचाल करायची, कळसाकडे जायचं आहे आणि म्हणून ही 12 वर्ष म्हणून या विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी म्हणून आहे असं मोदीजी म्हणतात. आणि मला वाटतं की म्हणूनच राष्ट्रप्रथम ही भावना मनामध्ये ठेवून देशातील सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून मागचे 12 वर्ष आणि मोदीजीच्या सरकारनं या देशामध्ये काम केलं. आपण जर पाहिलं तर गेल्या 12 वर्षामध्ये भारतानं जागतिक पटलावरती आपलं स्थान अत्यंत भक्कम केलं. एकेकाळी 2013ला फ्रजाईल 5 म्हणजे नाजूक 5 अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा उल्लेख व्हायचा, परंतु 11व्या स्थानावरती आपण असलेलो त्यावेळेला आज जागतिक अर्थव्यवस्थेवरती आपण 4थ्या स्थानावरती पोहोचलो. ही मागच्या 12 वर्षाची उपलब्धी आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर लवकरच ज्या पद्धतीनं जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे आपली अर्थव्यवस्था हे जर पाहिलं तर लवकरच आपण 3ऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचू. आज आपण जर युपीएच्या काळात महागाईचं चर्चा होते, विषय होता, पहिला मुद्दा मी तर महागाईचा घेईन जो आपल्या सगळ्यांसमोर मला ठेवला पाहिजे. युपीएच्या काळात महागाई सरासरी महागाई 8.1% होती. शेवटच्या 3 वर्षात तर ती 9.8% इतकी झाली. 2010 आणि 13 म्हणजे या 3 वर्षाच्या काळात वारंवार सुमारे 10% ती महागाई नोंदवली गेली. मोदीजींच्या काळात जर आपण पाहिलं तर मागच्या 12 वर्षामध्ये सरासरी 5.1% इतकं महागाईचा दर आपल्याला पाहायला मिळतो. आज ती 6 वर्षातील नीचांकी 2.1% आहे. आपण पाहिलं तर या देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला, तिथून ते जागतिक स्तरावरती 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण झालो. आणि जर त्याचा विचार केला तर या देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू जेव्हा मांडलं जातं तेव्हा गेल्या 12 वर्षाचं मागे वळून आपण पाहिलं तर मोदीजींच्या सरकारनं, त्यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या. आणि या लोककल्याणकारी योजनांचा जर आपण विचार केला तर आज देशातील जवळपास 40 ते 50% लोकसंख्या अशी आहे की त्या कुठल्या ना कुठल्या तरी मोदीजींच्या योजनेचा तो आज लाभार्थी आहे. त्याच्यामुळे विरोधक सुद्धा हे मान्य करतात की शेवटी भारतीय जनता पक्ष असेल, मित्र पक्षाचा एक विचारी एक पक्ष, त्याचा मतदार तर नक्की आहे, परंतु या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींनी एक नवीन मतदार जो निर्माण केला तो म्हणजे लाभार्थी. आणि सर्वसामान्य माणसाचं दुःख बाजूला करण्याचं काम, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्याचं काम या मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये झालं. या देशातील 25% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली. हे प्रमुख याचे ठळक वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.